नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता अशोक। आजचा विषय असा आहे की मी जेव्हा म्हणते की आपल्याला समतोल आहाराचा वापर केला पाहिजे, वजन कमी करताना आपल्याला योग्य प्रमाणात डाएट आलं पाहिजे, त्याच्या प्रमाणात प्रत्येक गोष्ट प्रमाणात आली पाहिजे, ही झाली 80% गोष्ट। 20% गोष्ट अशी आहे की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही प्रमाणात का होईना आपल्याला व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे। समजा मी तुम्हाला म्हटलं चला आज आपण दुर्वांकूरला जेवायला जाऊयात, सगळं अशी प्लेट समोर आहे, एक एक पदार्थ खूप सुंदर आहेत दिसायला, पण जेव्हा तुम्ही चव घ्यायला जाता आणि त्याच्यात कळतं अरे याच्यात मीठच नाहीये, कुठलाच पदार्थ आवडत नाही तुम्हाला। का आवडत नाही? कारण ती चव आहे, बरोबर आहे। तर आयुष्याला तुमच्या रोजच्या जीवनाला जर का चव आणायची असेल तर तेवढा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय मजाच नाहीये। मग एक्सरसाइज करताना आता कोणता करायचा? लोक लगेच जिम लाव, हे कर ते कर, काही नाही। ज्या लोकांना हे बाकीचं काहीही शक्य नाहीये त्यांनी रोजच्या आहारात 11 नंबरची गाडी, हो मी त्याला 11 नंबरची गाडी म्हणते, जी आपण चालवली पाहिजे। म्हणजे काय? चालणं। चालणं हा सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे। कोणताही करता येत नसेल तर चालण्याचा एक्सरसाइज प्रत्येकाने जर का करायचं ठरवलं तर तो मला नाही वाटत काही अशक्य आहे। कुठलंही सबस्क्रिप्शन लागत नाही, महिनाभराचं लागत नाही, 6 महिन्याचं लागत नाही, 1 वर्षाचं लागत नाही, कशाचा तुम्हाला त्याचे पैसे पे करावे लागत नाही आहेत। फुकट चालणारी गाडी आहे, पेट्रोल नाही लागत, काय नाही लागत, काय नाही लागत त्याला, बरोबर आहे। फक्त ती चालवायची आहे, ती जेवढी चालवताल तेवढं तुमचा फिटनेस वाढणार आहे। कारण चालण्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत, प्रचंड फायदे आहेत। तुमच्या सगळ्या सिस्टीम योग्य ठेवण्यास ते चालणं मदत करतं। जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या शरीरातलं रक्तभिसरण वाढतं, तुमची पचनशक्ती वाढते, तुम्हाला प्रत्येक गोष्ट खाल्ल्यानंतर पचवण्याची जी शक्ती आहे ही सगळी शक्ती ह्या तुमच्या व्यायामाने तुम्हाला मिळते। लक्षात घ्या, योग्य आहार तर आहेच आहे, पण तो 20% जो काही व्यायाम आहे तो चालण्यासारखा व्यायाम, मला चालता येत नाही अशी म्हणणारी खूप लोक कमी आहेत। अशी देवानं असं कोणाला ठेवलेलं नाही की ज्याला चालता येत नाही। ज्याला चालता येत नसेल त्यांच्यासाठी, म्हणजे आमच्यासारखं रोज आपलं 10,000 पावलं, 5,000 पावलं, 6,000 पावलं हे जर का चालता येत नसेल त्यांना पण अनेक अल्टरनेटिव्ह आहेत की जे त्या प्रकारे चालू शकतात। पण तुमचं रोजच्या जीवनात चालण्याचा व्यायाम जर का तुम्ही केलात तर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती लिहून देते की ते तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवण्यास नक्कीच कारणीभूत ठरू शकतं। पण रोजच्या जीवनात त्याचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे। मग तुम्ही कुठे कुठे करू शकता? मी तर म्हणते की टोटल मिळून मला सांगा तुम्ही की 6,000 ते 7,000 पावलं होत आहेत का तुमची? हां, आता टीचर आहेत, बरोबर आहे, तर त्यांच्या शाळेत चालणं होतं, इकडे तिकडे 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 जाणं, दिवसभरात मिळून झालं 3,500 किलोमीटर किंवा 3,500 पावलं झाली। साधारण 1,500 पावलाला 1 किलोमीटर चालणं होतं। मी रेकमेंड करते की तासाभरात जितकं चालता येईल तितकं चाला। 4 ते 5 किलोमीटर एखादा माणूस आरामात चालू शकतो, व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली असेल तर अगदी आरामात छान चालणं होतं। मग तुमचं दिवसभरातलं हे इकडे तिकडे 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 करून 3,500 राहिली किती? आपण टार्गेट ठेवलं की मला 6 ते 7,000 पाहिजे, 2-2,500 किलोमीटर राहिलेली आहेत। संध्याकाळी या, मस्तपैकी तुमचं सगळं रुटीन झालं, बूट घाला, जाऊन या, तेवढं कंप्लीट करा। म्हणजे आज मी जगायला लायकीचा आहे, आज मी व्यायाम केलेला आहे, आज खाण्याचा अधिकार आहे मला, असं म्हणता येईल तुम्हाला। ज्यांना जमत नाहीये त्यांनी लिफ्टचा वापर करू नका, तुम्ही जिने चढा, ते पण जर करू शकता। छोट्या छोट्या गोष्टींसाठी जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला जर का ते रिचेबल असेल तर तिथे चालत जा। हे अशा छोट्या छोट्या गोष्टी करूनच तुम्ही तुमचं टार्गेट कंप्लीट करू शकता। ज्यांना चालताच येत नाहीये, गुडघेदुखीचा त्रास आहे, सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळेला पाण्यात चालण्याचा सल्ला दिला जातो। ज्यांचं वजन खूप जास्त आहे, त्यांना चालताच येत नाही, त्यांनी पाण्यात चालण्याचा सुद्धा व्यायाम करू शकता, अतिशय सुंदर रिझल्ट आहेत। ज्यांना गुडघेदुखी आहे, सलग चालता येत नाही, त्यांनी काय करायचं? दर 2 ते 3 तासाला उठायचं, 10 मिनिटं घरातल्या घरात, असे पण चालून वजन कमी केलेली लोक आहेत। अशा लोकांना चालणं ही एक ट्रीटमेंट दिली जाते। माझ्याकडे खूप अशी लोक आहेत की ज्यांनी असं दर 15 मिनिटाला 2 तासाला 3 तासाला 10 ते 15 मिनिटं घरातल्या घरात वॉक करा। अरे बापरे, पावसाळा सुरू झालाय, बाहेर जाताच येत नाही, चालायचं कसं? 1 माईल वॉक नावाचे यूट्यूबला भरपूर व्हिडिओज मिळतात, ते बघून घरातल्या घरात चाला। ते बघून तुम्ही 15 मिनिटं, मी तुम्हाला सांगते, ते 15 मिनिटं जरी केलं ना ते 1 माईल वॉक, तर त्या 15 मिनिटात सुद्धा घाम येतो आपल्याला,
इतकं सुंदर आहे चालण्याचा एक्सरसाइज. त्याच्यामुळे चालणं सोडू नका. चालण्याने तुमच्या शरीरात एंडॉर्फिन नावाचं एक हार्मोन तयार होतं की जेणेकरून तुम्हाला खूप छान वाटतं. त्याच्यामुळे छान वाटण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे ही जी तुमची छान वाटण्याची प्रक्रिया ही चालण्यानं सुद्धा होऊ शकते. चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. अनेक लोक जी दररोज 10,000 किलोमीटर आता चालत आहेत, तर त्या चालण्याला सुद्धा आपल्याला बरेच डिसीजेस कमी होतात. सगळे बेनिफिट्स कमी मिळत आहेत आपल्याला चालण्यामुळे. ज्यांना इतर एक्सरसाइज जमत नाहीत त्यांनी चालण्याचा एक्सरसाइज नक्कीच करावा. म्हणजे असं नाही आहे की मी म्हणत नाही आहे की तुम्ही बाकीचे एक्सरसाइज करू नका, जिम करू नका, नंतर तुम्ही स्विमिंग करू नका. सगळं तुम्ही जर का ते करू शकत असाल तिथे तुम्हाला स्पेअर करता येईल. पण तुम्हाला काहीच जमत नसेल तरी चालण्याचा रोजचा एक्सरसाइज जरी केला तरी तो तुम्हाला तेवढेच बेनिफिट देणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे कळणार नाही आहे. म्हणून चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या तुमचं स्वतःचं काउंटिंग ठेवण्यासाठी आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. पिडोमीटर डाउनलोड करून घ्या. फिटबिटचं घड्याळ असतं, त्याच्यावरती तुमची पावलं रेकॉर्ड्स होत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक आजाराला जर का आपल्याला बाजूला ठेवायचं असेल चालण्यानं, तुम्हाला माहिती आहे का डायबिटीज कशानं कमी होतो? डायबिटीज कमी करायचं असेल तर तुमचे हे जे पायाचे मसल्स आहेत त्याला ॲक्टिवेट करावं लागतं. कशाने होतात? चालण्याने होतात. तीच हे जे काही 2 मेजर मसल आहेत बॉडीतले, तेच तुमची रक्तातली शुगर कमी करण्याचं काम करतं. तेच तुमचा डायबिटीज कमी करू शकतं. तेच तुमचा इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करू शकतं. कारण मसलला तुम्ही तिथे कामाला लावताय आणि त्याच्यामुळे तुमची शुगर कमी होते. त्याच्यामुळे चालण्याचा एक्सरसाइज हा सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज, ज्याला कुठलंही सबस्क्रिप्शन लागत नाही, ज्याला कुठलेही मेंटेनन्स लागत नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. हा एक्सरसाइज जरी तुम्ही आयुष्यभर ठेवलात तरी तुम्ही तेवढेच निरोगी राहाल जितकी लोक जिम करून राहत आहेत, जितकी लोक बाकीचे एक्सरसाइज करून राहत आहेत. लक्षात आलं? आणि म्हणून आता जसं रनिंगच्या काही कॉम्पिटिशन्स असतात तसं वॉकॅथॉन म्हणून पण सुरू झालेलं आहे. भाग घ्या अनेक ठिकाणी. तुमच्या चालण्याचा स्पीड वाढवा. त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद.